नमस्कार, मी फायज सय्यद, राहणारा खडकी बाजार. 21 तारखेच्या दुपारच्या दरम्यान मी खडकीला जात असताना जुना बाजारच्या सिग्नलच्या इथं HP पेट्रोल पंपच्या समोर एक लाल स्विफ्ट गाडी थांबली होती. त्याच्यामधून मी जात असताना स्विफ्ट गाडीवाल्याने दार उघडलं. माझी गाडी मिसबॅलन्स झाली आणि माझी गाडी एक ब्लॅक ग्लॉस्टर या गाडीला म्हणजे धडकली. पण त्या गाडीचा काय दुखापत झाली नाही. तो ग्लॉस्टर गाडीवाला बाहेर उतरला. मला सांगितलं हे तुझ्याच गाडीने झालं, पण माझी गाडी लई पाठीमागे होती आणि त्याच्या गाडीचं डेंट होतं ते पुढं होतं. तर मी त्याला सांगितलं, दादा माझ्या गाडीने लागलं नाही. तरी तो सांगितलं नाही, तुझ्या गाडीनेच माझ्या गाडीला हे डेंट पडलंय आणि त्यांनी मला कानाखाली मारली. त्यानंतर मी गाडी त्याच्या गाडीच्या पुढं लावली, उतरून त्याच्यासोबत मी बोलत होतो. त्यानंतर आम्ही गाडीतल पोलीस स्टेशनला गेलो. तिथं माझी काही तक्रार घेतली नाही. त्यांनी माझा तास दीड तास असं घेतलं. त्यानंतर त्यांनी सांगितलं आमची हद्दी नाही, तुम्ही बनगाडा पोलीस स्टेशनला जावा. बनगाडा पोलीस स्टेशनला गेल्यानंतर जात असताना त्यांनी मला सांगितलं, तू बनगाडा पोलीस स्टेशनला जर तक्रार दिली, तू बनगाडा पोलीस स्टेशन पोहोचण्याच्या आधी माझी गोली तुझ्यापर्यंत पोहोचेल आणि तुझ्या घरच्यांना पण तुझी बॉडी भेटणार नाही. हे हेमंत आबा बागुल हे आपले पुण्याचे माजी उपमहापौर होते. तर मी तिथं साहेबांना भेटलो. तिथं मला भरपूर लोकांचे फोन आले. भरपूर लोकांनी मला सांगितलं, तो आबा बागुलचा मुलगा आहे, तू त्यांच्या नादीला लागू नको, नाहीतर तुझा कार्यक्रम होऊन जाईल. तरी मी कंप्लेंट टाकली आणि त्यांनी क्रॉस कंप्लेंट टाकली की मी त्याला मारलं, मी जर शिवीगाळी केली असं त्यांनी क्रॉस कंप्लेंट टाकली माझ्या विरोधात. त्यानंतर आज व्हिडिओ भेटल्यानंतर मी सरांना दाखवलं आणि मी त्याच्या आधी 22 तारखेला CP सरांशी भेट घेतली. CP सरांनी त्यांना सांगितलं का जे काय आहे, त्यांनी रिव्हॉल्व्हरची धमकी दिली, त्याच्याकडं लायसन्स आहे, त्यांना बघावे. पण पोलिसांनी CP सरांचा पण आदेश मानला नाही आणि त्यांना काय उचलून आणला नाही. मानू शकतो का राजकारणी दबाव असेल त्यांच्यावरती, पण मान्य आहे हे बीडमध्ये वाल्मिक कराड त्यांचं जे चाललंय, म्हणजे संतोष देशमुख जे प्रकरण झालंय ते प्रकरण आपल्या पुण्यात होऊ नये म्हणून मला न्याय द्यावे हीच माझी विनंती.